बहिणींना पैसे दिले, आनंद आहे, मी त्या स्कीमचं स्वागत करते. पण त्याच्यात जर भ्रष्टाचार होणार असेल आणि तो छोटा मोठा नाही आहे, 4,800 कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला आहे. पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही गंभीर आहे, हे मी एकटी म्हणत नाही आहे. राज्यातले अनेक मंत्र्यांच्या स्टेटमेंट्स तुमच्या सगळ्या मीडियामध्ये आलेले आहेत आणि सरकार कबूल करते आणि डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. म्हणजे डेटाच सांगतोय ना आपल्याला. त्याच्यामुळे मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की याच्यावर SIT बसवा. जर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे डायरेक्ट पैसे जातात ते पुरुषांच्या अकाउंटमध्ये कसे गेले, मग बँक डिपार्टमेंट कसं हे केलं, हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर 100% पैसे दुसऱ्यांनीच नेले ना. म्हणजे मग जर अकाउंट पुरुषाचं होतं मग महिलांचे पैसे पुरुषांच्या अकाउंटमध्ये गेलेच कसे. आणि तुम्हाला सांगते, जेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे सांगतायत आधार कार्ड द्यावं लागतं, बँकचे डिटेल्स द्यावे लागतात, प्रूफ द्यावं लागतं, मग हे सगळं प्रूफ देताना मग हे चुकीच्या ठिकाणी गेलंच कसं.